गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि त्यावर हे चमचमीत असं गावरान चवीचं खारं वांग. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना? तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीचं हे खारं वांग. यामध्ये मी काही तुम्हाला प्रो टिप्स देणार आहे, की ज्यामुळे वांग कडू होणार नाही, वांग्यातलं वाटण बाहेर येणार नाही. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम वांगी विकत घेताना नेहमी लहान, कोवळी आणि शक्यतो काटेरी हिरवी वांगीच आपल्याला विकत घ्यायची आहेत. कारण की ही जी वांगी असतात, ही चवीला गोड असतात आणि ती लवकर देखील शिजतात. सर्वप्रथम आपण वांगी स्वच्छ धुवून घेणार आहोत. बघा या ठिकाणी सगळे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यावरचे काटे आपल्याला काढायचे आहेत. ज्या पद्धतीनं आपण एखादा पोटॅटो छिलतो, त्या पद्धतीनं वांग्यावरचे हे जे काटे आहेत आपल्याला काढून घ्यायचे आहेत. देठावरती पण थोडेफार काटे असतात, ते देखील काढायचे आहेत. देठ आपल्याला सगळं कट करायचं नाहीये. थोडंसं देठ आपल्याला ठेवायचं आहे. यामुळे भाजीची चव वाढते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सगळे वांग्यांचे काटे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि वांगी सगळी स्वच्छ करून घेतलेली आहेत. आता वांगी कट केल्यानंतर लगेचच ती आपल्याला मिठाच्या पाण्यात टाकायची, त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. तर या ठिकाणी मी एका बाउलमध्ये मिठाचं पाणी घेतलंय आणि वांगी कट करून घेतेय. देठ थोडी कापून आपण वांगी सर्व कट करून घेतलेली होती. आता या वांग्याला मधोमध आपल्याला 4 चिरा द्यायच्यात, परंतु देठ वेगळं नाही झालं पाहिजे. वांगी कापल्यानंतर लगेचच ती आपण मिठाच्या पाण्यात टाकून घेतली, म्हणजे ती काळी पडणार नाहीत. वांग्याला मधून कट केल्यानंतर परत एकदा आपल्याला वांग चेक करायचंय. वांग कुठं किडकं नाहीये ना, ते बघून घ्यायचंय. वांग किडकं असेल तर आपल्याला ते वांग फेकून द्यायचं आहे. सर्व वांगी मी या ठिकाणी कट करून घेतली आहेत. आता आपण वांग्यांमध्ये भरण्याचा जो मसाला आहे तो तयार करून घेऊयात. तर अर्धी वाटी शेंगदाणे मंद आचेवरती एकदम आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झालेत. शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवूयात. यानंतर यामध्ये आपण एक मोठा चमचा तीळ आणि एक मोठा चमचा खोबरं आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. हे सर्व थंड होईपर्यंत आपण एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. मिक्सरमधून आता आपण सर्व मसाला बारीक करून घेऊयात. तर सर्वप्रथम तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. नंतर खोबरं, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून आपण जिरे घेतलेले आहेत. 1 टीस्पून आपण या ठिकाणी धणेपूड घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे. अर्धा टीस्पून गोडा मसाला देखील घातलेला आहे. मिक्सरमधून सर्वप्रथम आपल्याला हे बारीक करायचे. बारीक झाल्यानंतर यामध्ये आता आपण शेंगदाणे फिरवून घेणार आहोत. तर शेंगदाणे थोडेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे आहेत बघा. मसाला बनवताना आपण यामध्ये थोडा देखील पाण्याचा वापर केलेला नाहीये. पाणी जर टाकलं तर काय होईल, मसाला वांग्यांमधून बाहेर येईल. त्यामुळे शक्यतो मसाला तयार करताना यामध्ये थोडं देखील पाणी घालायचं नाहीये, म्हणजे वांग्यामध्ये मसाला तसाच राहील. आता यामध्येच आपण एक बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घेणार आहोत. मसाल्यामध्ये हा चांगला मिक्स करायचा आहे आणि आता हा मसाला आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. वांग्यांमध्ये मसाला भरून घेण्यापूर्वी आपल्याला थोडंसं मीठ देखील आपल्या हाताशी ठेवायचंय. आता वांग भरताना काय करायचंय, देठाकडच्या भागामध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर असं मीठ घालायचं आहे किंवा मिठाचा हात लावून घ्यायचा आहे. म्हणजे देठाकडच्या बाजूने वांग जे आहे ते आपल्याला अळणी लागत नाही. आणि मग त्यानंतर आपला हा जो मसाला आपण बनवून ठेवलाय तो वांग्यामध्ये गच्च भरायचा आहे. भरल्यानंतर वांग अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे वांग्यातला मसाला जो आहे तो बाहेर येणार नाही. सगळ्या वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात. गॅसवरती आपण एक कढई तापवायला ठेवली आहे. कढई चांगली तापल्यानंतर यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत. तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे. या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त वापरायचंय. जास्त तेलामुळे वांगे चांगले फ्राय करता येतील आणि वांग्याला एक चांगली चकाकी देखील येईल. तेल तापले, यामध्ये 1 टीस्पून जिरे घातलेले आहेत. जिरे चांगले तडकले, की 10 ते 12 कढीपत्त्याची पानं तेलात घालायची आहे. कढीपत्ता देखील चांगला तडकू द्यायचा आहे. यानंतर 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाची पेस्ट देखील तेलामध्ये चांगली मी फ्राय करून घेतली आहे. आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची आहे आणि यानंतर आपण मसाला भरून घेतलेली जी वांगी होती ती तेलामध्ये सोडायची आहेत. सर्व वांगी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि वांग तेलामध्ये आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडा देखील आपल्याला सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाहीये. वाफेवरती जवळ-जवळ 3 ते 4 मिनिट आपल्याला तेलामध्येच हे वांग चांगलं फ्राय होऊ द्यायचंय. यावरती मी झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण परत एकदा पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वांग्याला थोडेसे डाग लागलेले आहेत. वांग थोडंसं आपलं फ्राय झालेलं आहे. परत एकदा चमच्याने आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि आपला जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो आता यामध्ये घालायचा आहे आणि तो देखील चांगला वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला सर्व चांगला मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपण परत एकदा झाकण ठेवणार आहोत. 2 मिनिट आपल्याला वाफेवरती वांग शिजवून घ्यायचं आहे. तर आता झाकण उघडून पाहूयात. तुम्ही पाहू शकता वांग या ठिकाणी चांगलं फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वांग्याच्या बाजूने म्हणजेच साइडने आपल्याला यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. तर जास्त गरम पाणी घालायचं नाहीये. वांग खाली करपलं नाही पाहिजे इतपतच आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचंय. परत एकदा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती थोडंसं पाणी घालून हे वांग आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे.
वांगी शिजवताना कढईवर झाकण ठेवून त्यात थोडं पाणी ठेवायचंय आणि वांगी स्वतःच्याच वाफेवरती शिजवायची आहे. म्हणजे त्याची चव जी आहे ती अतिशय चांगली लागते. आणि यानंतर वांगी शिजवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. जर थोडीशी रस्साभाजी आपल्याला हवी असेल, तर त्यामध्ये गरम पाणीच वापरायचंय. थंड पाणी जर वापरलं तर वांग्याची चव बिघडू शकते आणि वांगी शिजण्याची जी प्रक्रिया आहे तर ती मंदावते. त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता यामध्ये मिठाचं प्रमाण मी चेक करते. गरजेप्रमाणे यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिट वांगी आपली मऊसर होईपर्यंत आपण अशाच पद्धतीने शिजवून घ्यायची आहे. अधून-मधून वांगी आपल्याला चेक करायची आहे. तर या ठिकाणी आपली वांग्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर बघा चमचमीत खारं वांगं या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही याचा आस्वाद घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.